नमस्कार मैत्रिणींनो. आता आपण हा काल पहिला हा छोटा एवढा गोल झालेला, यापुढे आता मी पिवळा कलर घेत आहे. तर सुरुवातीला घेऊया आपण 3 साखळी. 1 2 आणि 3. तर आता इथून मी दाट खांबच घेत आहे, साखळी घेत नाहीये. म्हणजे साखळीमधून वर खांबाची वरची जी साखळी असते त्याच्यातून मी एका साखळीतून 2 खांब घेत आहे. नवीन जे शिकणारे आहेत त्यांनी लक्षात घ्या की मी सुईचा वापर कसा करते, की कोणत्या वेळेला सुईचं टोक खालच्या साईडला घ्यायचं, कोणत्या वेळेला वर घ्यायची. म्हणजे सुई फिरली पाहिजे आपली. सुई जर फिरली नाही तर त्याचं टोक अडकून राहतं लोकरमध्ये. तुम्हाला समजण्यासाठी मी सावकाश करून दाखवते, नाहीतर हे स्पीडमध्ये करता येतं मला. पण हे कळण्यासाठी की मी सुईचा वापर कसा करते बघा, जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी. आता इथून आपण हे घेतलं तेव्हा हे वर आहे टोक, खाली गेल्यानंतर हे खाली गेलं टोक, परत हे घेतल्यानंतर परत वर घेतलं आणि इथून घेताना जरा तिरकं केलं, परत इथून घेताना परत तिरकं केलं. असाच हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण. ही डिझाईन अशी होती, तर हा पूर्ण राऊंड आपण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. तर हा राऊंड असा कंप्लीट झालेला आहे. आता पुढे पण आपण हाच कलर घेणार आहोत, पिवळा कलरच. आता पुढे कशी डिझाईन करते बघ. सुरुवातीला आपण घेऊया 3 साखळी. 1 2 3. आता सुरुवातीला आपण इथून खालून एक खांब घेऊया, इथूनच आपण 3 खांब घेऊया. 2 झाले, हा तिसरा. 3 खांब. 3 खांब घेतल्यानंतर 3 खांब सोडून आपण परत 3 खांब घेऊया. व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि जे नवीन असतील, सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन नवीन रुमाल जे टाकेन ते तुम्हाला सर्व पाहायला मिळतील. शेअर करा व्हिडिओ. तीन खांब सोडून 3 खांब करायचे आहेत, साखळी घ्यायची नाहीये. बघा आता ही डिझाईन अशी दिसते. तर हा राऊंड पूर्ण आपण असाच कंप्लीट करून घेऊया. आता आपण घेऊया लाल कलर. हा राऊंड असा झालेला आहे. तीन साखळी घेऊया. 1 2 3. इथून खांब घेऊयात, 1 आणि 2.
दोन दोन खांब घेऊया आपण, साखळी घ्यायची नाहीये. दोन. आता इथे थोडंसं दाट हे वाटतंय, तर मग आपण 3 खांब घेऊया. चमकीची लोकर असल्यामुळे, जाड असल्यामुळे मला वाटलं 2 खांब बास होतील, पण नाही, ते 3 खांब घ्यायची गरज आहे. 3 खांब प्रत्येक कॅपमधून 3 खांब घेते याचे. 1 2 3 1 2 3 1 2 आणि 3. प्रत्येक 3 खांबानंतर जो गॅप आहे त्याच्यातून घ्यायचा आहे. 2 आणि 3. ही डिझाईन अशी दिसते, तर ही कंप्लीट करून घेऊया आपण इथेपर्यंत.